नाही संतपन मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणीवनी नये मोल देता धनाची राशी, नाही ते आकाशी पाताळी ते तुगा म्हणे मिळे जीवीची साठी, नाही तरी गोष्टी बोलो नये विठ्ठल विठ्ठल. खूप छान अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. हा जो जगाचा बाजार आहे, या बाजारामध्ये आज वर्तमान काळामध्ये 700 कोटी लोक आहेत आणि जवळपास 250-200 देश आहेत या जगामध्ये. ती 250-200 कोटी म्हणजे 700 कोटी लोकांमध्ये 200 देश, 250 देश, हे सगळं अंदाज आहेत बरं का. नाही तर उद्या पुन्हा मला खरंच काय जे काही बातम्या आहेत त्याच्यावरून आम्ही बोलतो, पण आमचा सिद्धांत वेगळा असतो. त्या 250 कोटी 200 देशामध्ये एक एक मालक असतो. म्हणजे लोक आहेत 700 कोटी आणि त्यांना चालवणारे 250 मालक आहेत. मराठी कळाली ना? 700 कोटी लोकांचे मालक किती जण आहेत? 250 लोक. आणि हे 250 लोक 700 कोटी लोकांना हँडल करतात. मध्ये मारामारी करू, मोर्चे करू, देश बर्बाद करू, देश चांगला करू, जे काही असेल ते, हे सगळं या 250 लोकांच्या हातात आहे. मग आता विचार करा, 700 कोटीतून 250 लोक वजा करा. 700 कोटीतून 250 फक्त लोक वजा करा. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, उर्वरित लोकांना सुद्धा राजा व्हायची इच्छा असते. उर्वरित लोकांना. ज्ञानोबाची ओवी फार छान आहेत. माणसाला काय आवडतं? 700 कोटी माणसाला आवडते फक्त 2 गोष्टी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात 2 गोष्टी आवडतात. पहिलं आवडतं सत्तेतलं मालक होणं. राजकारण प्रत्येक माणसाला आवडतं, तो म्हशी मागचा का असे ना, अशिक्षित असो शिकलेला असो, चर्चा का होईना तो राजकारणाची करणार आणि तो त्याचं मत मांडल्याशिवाय राहणार नाही. नैसर्गिक आणि न मरणे निर्विवाद जगापडी, हे 2 गोष्टी आवडतात. कोणत्याच माणसाला मरूसं वाटत नाही. मला तर गरिबाचं मरताना काही वाटत नाही बरं का, त्या गरिबालाही वाटत नाही. कधी कधी ते गडावर येऊन म्हणतात, महाराज आता 90-92 झालेत, भगवंताला सांगा जरा आम्हाला घेऊन जा. मला अभिमान वाटतो त्या लोकांना, जाण्याची इच्छा आहे. म्हणतात कोणाला माहिती, पण इच्छा तर आहे. पण तो जेव्हा जातो तेव्हा त्याच्या पाठी मग एकाच मुलगा, 2-4 कोंबड्या, 1-2 एकर जागा, एवढंच त्याचं भांडवल आहे ना. पण लाख कोटी ज्यांनी कमवून ठेवलेले त्यांना जाताना किती वाईट वाटत असेल. तुम्ही त्याचा विचार केलाय का? अख्ख्या जगाची मुंडकी पिरगळून गोळा केलेत, भ्रष्टाचार, देशाला बुडवून जमा केलेले पैसे सोडून जाताना, कारण की भगवंताचा नियम फार विचित्र आहेत. कमवा कितीही, 100पेक्षा जास्त जगता येत नाही. आणि तुमच्याकडे कोणताच उपाय नाही आहे की शरीराला पुन्हा 1000 वर्षापर्यंत नेऊ शकाल. विठ्ठल विठ्ठल. 700 लोकांमध्ये 200 लोक व्हायची आवड आहे. 700 कोटी लोकात 200 कोटीमध्ये आपला 200 लोकात आपला नंबर लागला पाहिजे. म्हणजे आपण सत्ताधारी झालो पाहिजेत आणि कधीच मिळू नाही पाहिजेत. न मरणे निर्विवाद. मग जगापडी, जगाला आवडतं, जन्माला आलेल्यांना मेलेल्यांना सगळ्याला आवडतं आपण मरू नये म्हणून. आपल्या हातात नाही येते, आपली भावना आहेत, आपलं मन आहे. आणि दुसरं आवडतं सत्ताधिकारी होणं. जसं मी तुम्हाला सांगितले, हे 250 लोक आहेत, हे होणं प्रत्येकाला आवडतं. निवडून आलं पाहिजेत. आता सगळे दान मागणारे लोक येत आहेत बघा प्रत्येक ठिकाणी. तुमच्याकडे काही दिवसांनी येतील जेव्हा जिल्हा परिषद, जे लोक पाया पडत नाहीत ते सुद्धा तुमच्या पाया पडतील. आणि पाया पडताना हे विचारणार पण नाही की तुम्ही लायकीचे आहेत का नाही. त्यांची लायकी वाढवण्याकरता तुमच्या पाया पडतात. आम्हाला एकदा निवडून द्या. निवडून देणं म्हणजे माणसातून निवडून जाणं. गावातून निवडलेला सरपंच आहेत,
पुन्हा सभापती आहेत, पुन्हा झेडपीचा आहेत, पुन्हा एक आमदार आहेत, पुन्हा जिल्ह्यातून एक खासदार आहेत, खासदारातून एखादा मंत्री, तर सगळ्या मंत्र्याचा एक प्रधान मंत्री आहेत. प्रत्येक लोकाची इच्छा असते. मी एका घरी थांबलो होतो पुण्यामध्ये, तो महापौरसाठी निवडून येणार होता. बघा, अजून निकाल लागलेला नाही, फक्त निवडणूक झालेली. आणि नेमकी त्या दिवशी मी त्यांच्या घरी थांबलो होतो पुण्यामध्ये. ती चमचे येत नाही, फार कठीण. कार्यकर्ते ज्याला आपण वेगळं नाव देतो, हे फार वाईट. निकाल लागला नाही अजून, आणि मी बसलेलो आहे, गादीवर बसण्याच्या पूर्वीची गोष्ट आहे. ते आणि त्याला समजून सांगतात, आता आपल्याला आमदारकीची तयारी करायची. नगरसेवक म्हणून उभा राहिलेला माणूस, निकाल लागलेला नाही, आणि त्याच्या डोक्यात हवा सगळं. आता आपल्याला इझिली निवडून येतो. 25-30 हजार मतदानाचा तो वार्ड, त्याच्यामध्ये तो 15,000नी पडला. निवडून येणं लांब, आणि निवडून यायच्या आदल्या दिवशी सगळे कार्यकर्ते पुढची तयारी आपल्याला. ही आशा प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये. ज्ञानोबराय सांगतात, राजकारणाची आवड असते. नावं ठेवल्याशिवाय समाधानच होत नाही. विठ्ठल हा फार महत्वाचा भाग आहे. मग हे जे 250 लोक होण्याचा जो विचार आहे, हा झाला व्यावहारिक विचार. प्रत्येकाला मुख्य व्हावं असं वाटतं, प्रत्येक माणसाला 700 कोटी लोकांना व्हावं असं वाटतं. त्याच्यामध्ये ज्ञानोबराय सांगतात, या 700 कोटी लोकांमध्ये असेच काही 1000, 2000, 3000 लोक असतील की ज्यांना संसार आवडत नाही, ज्यांना संसार आवडत नाही पण अध्यात्म आवडतं. असे काही 5-50 हजार लोक 700 कोटीतून अध्यात्माच्या दिशेने येतात, म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये येतात. त्या आमच्या क्षेत्रात आल्यानंतर पुन्हा नवीन समस्या होते. आता तुम्ही सोडलं काय? संसार, निवडणूक, राजकारण सोडून तुम्ही अध्यात्मामध्ये आलेलात. अरे थांब बाबा, तार तोडू नका बरं का, तुमचं नुकसान होईल. हे तुमच्या चेहऱ्याकडे पाहून सांगतोय मी. आणि मग हे जे 5-50 हजार लोक प्रत्येक धर्मातले बोलतोय, मुस्लिम धर्म असो, ख्रिश्चन धर्म असो, हिंदू धर्म असो, याच्यामध्ये काही वेगळी लोक येतात की ज्यांना व्यवहारामध्ये रुची नसते किंवा व्यवहार जमत नसतो. अशी लोक आमच्या क्षेत्रामध्ये येतात अध्यात्मामध्ये. प्रॉब्लेम असा झालाय की आमच्या क्षेत्रात आल्यानंतर अगोदरच भगवान बाबा सारख्यांनी कब्जा केलेला आहे. कळतंय का तुम्हाला काय बोललो? ज्ञानेश्वर महाराज, तुकोबाराय हे अगोदरच मोठे संत आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली, गाथा लिहून ठेवलाय, नाथ महाराजांनी भागवत लिहून ठेवले. आणि मग हे अध्यात्मात एंट्री केल्याबरोबर त्यांच्या डोक्यामध्ये वेगळं खूळ जन्माला येतं, आपण संत व्हायला पाहिजे. बघा, जसं मुख्य प्रधानमंत्री होण्याची प्रत्येक राजकारण्याची इच्छा असते, तसं अध्यात्मात आलं की प्रत्येकाला असं न शिकता महंत झाल्यासारखं वाटतं बरं का. मी आता नवीन नवीन पोरं पाहतो, प्रत्येकाच्या कानामध्ये भगवान बाबासारख्या त्या बाळ्या घातलेल्या आहेत. बघितलं ना तुम्ही? जॅकेट घातलेले आहेत, बाळ्या घातलेल्या आहेत. ती मला कधी कधी भेटायला येतात. मी म्हटलं, कानात बाळा घालून कुठं भगवान बाबा होता येतं का? जॅकेट घालून शास्त्री होता येईल का? बोला ना. अवघड नाही कळत ना. ते बाहेरून नट बघितला की त्याच्यासारखा भांग ठेवणं, त्याच्यासारखे कपडे घालणं आणि गावामध्ये गल्ली बोळात पाय पाय फिरणं. एक माणूस जॅकेट घालून एसटीने प्रवास करत होता, कीर्तनकार. नाही कळालं? मराठी कळणं पण अवघड. जॅकेट घातल्यानंतर एसटीने प्रवास करणं चांगलं आहे का? करत होता. मी त्याला विचारलं, कसं काय, कुठून आलं? आमच्या कुठं उशीर का झाला? एसटी. बरं, जॅकेट का घालतो? त्या काळामध्ये ती एक अटॅच प्रसिद्ध होती, ती हातामध्ये. अरे तुला जॅकेट घालायचं तर पहिली गाडी घे. थोडंसं नाही कळत लोकांना. म्हणून वर्तमान काळामध्ये प्रत्येक गावानिशी एक एक संत आहे. माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. प्रत्येक गावामध्ये. आणि काय काय संत एकदम अशिक्षित आहेत,
त्यांना चालवणारे त्याच्या भोवतीचे कार्यकर्ते आहेत. आमच्याकडे त्यांना शिष्य म्हणतात. कळतंय तुम्हाला? अगोदर काय सांगितलं होतं? मंत्र्याचे कार्यकर्ते. आणि अध्यात्मामध्ये त्यांचंच नाव काय बदलतं? कार्यकर्तेच असतात. पण ते कोण असतात? शिष्य या नावाने काय. मग त्यांनी प्रचार करायचा असतो. आमचा बाबांना इतके अशिक्षित असतात ना, त्या बाबाच्या जीवावर यांनी घरं बांधलेली असतात. आणि हा असा बाबा असतो, याच्यावर शिष्याचा ताबा असतो. हँग केलेलं असतं. बाबा इकडे गेलं पाहिजे, बाबा तिकडे गेलं पाहिजे. तो आपला कट्टर आहे, तो आपला भक्त. हे काही कट्टर फिटर कळलं का तुम्हाला? सर राजकारणातले शब्द आहेत. ते गाव आपले, ते गाव. अरे आणि हे गाव आपले म्हणतात आणि कीर्तनाला सांगतात माया सोडून द्या. आणि यांना यांच्या गावाची माया, ते आपलं गाव आहे. परमार्थात आल्यानंतर सुद्धा संसार सुटत नाही. विठाला अरे बोलायला खूप, आता हे खूप बोलण्यासारखं तुमच्या रोज पाहण्यातल्या गोष्टी आहेत. मग या शिष्याने जावं गावोगावी जाऊन चमत्काराचा प्रचार करायचा. एक जण मला येऊन सांगत होता, महाराज आमचे महाराज आहेत ना, अंगावर कपडे घालत नव्हते बरं का. लंगोट फेंगोट टाकायचे, अंगावर कपडेच नव्हते. मी त्यांना म्हणलं एवढे जग एवढं सुशिक्षित साक्षर चंद्रापर्यंत चाललं, कपडे घालायला काय हरकत नाही. बाबा त्यागी. म्हटलं कपड्याचा त्यागी? मराठी कळते? त्यागी कशाचे? हे नाही काही बुद्धी कपड्यावर चालत नाहीये. म्हणून बाबाचं नाव काय? ऐश्वर्य संपन्न. कपड्या फिपड्याने सोन्याने बाबावर परिणाम होत नाही, त्याला बाबा म्हणतात. ह्याच्याकडे नाटकच करायला दुसरं काही नसतं. एक बाबा तो मौनीच, बोलतच नाही. अरे आलं तर पाहिजे ना बोलायला. बाबा बोलतच नाहीत, शाप देतात. हे काही साधूचे लक्षण आहेत? ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी साधू कशाला म्हटलंय? हिता हित देखती, मरेपर्यंत ही ओवी लक्षात ठेवा बरं का. समाजाचं हित कशामध्ये आहे? समाजाचं नीट आहे का? स्वतःचं नाही. स्वतःचं झालेलं असतं हित. स्वतः साक्षात्कारी झालेले असतात, संत झालेले असतात, तरी पण समाजामध्ये येत असताना पहिला विचार करतात समाजाला धोका कशापासून आहे, समाजामध्ये कोणत्या सिद्धांताचा प्रचार केला पाहिजे. हित अहित देखती. आणि जे गरीब लोक आहेत, शेतकरी लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत, त्यांची हानी झाली असेल, त्यांना प्रेमाची गरज असेल, संत ते देतात. हानी कनवा घेपती. हानी झालेली असेल तर त्याला साथ देतात. त्याला प्रेमाची गरज फार गरज आहे बरं का या काळामध्ये. सगळे शिकलेल्या आईबापांचे पोरांचे जे पोरं आहेत ना, आईबापाला कोणत्या आश्रमात टाकतात? बोला ना. वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, काय जे असेल ते. ज्या आईबापांनी तुम्हाला आपुलं सुख सोडून शिकवलेले आहेत, त्यांना तुम्ही चतकोर भाकर देऊ शकत नाही. तुम्ही काय देश सांभाळणार आहे? विठ्ठला विठ्ठला. तिथे संत कामाला येतात. रडलेले चेहरे, घरातून हाकलेले दिलेले माणसं. भगवान बाबांचा जर तुम्ही इतिहास पाहिला, तुम्हाला अजूनही माहीत नाहीत महाराज. भगवान बाबाकडे दर्शनासाठी चांगले लोक यायचे, पण परमनंट राहण्याकरता आंधळेच. आणि ते आंधळे पण असे विचित्र. आईबाप जन्म देऊन सांभाळत नव्हते, ते बाबा सांभाळत होते. हानी कनवा घेपती. आणि येडेच माणसं. एक तर असा वेडा होता, जहागिऱ्या नाव होतं त्याचं. ऐकले का तुम्ही? तुमच्या गावात तो येऊन गेलेला आहे. बाबाची टेक्निक असायची, जहागिरा वेडा असायचा. आता तुम्ही मी गावामध्ये आलो तर आमच्याकडे जहागिरा नाही आहे. आमच्यासाठी तुम्हीच जहागीर आहेत. पण भगवान बाबाचा विशेष बघा. बाबांचं काय वैशिष्ट्य. तो जहागिरी असायचा, तो वेडा असायचा. बाबा येण्याच्या अगोदर तो गावात यायचा. आता येड, अंगावर केरसुनी, कपडे, असं काहीतरी पोतं फितं घातलेलं. ही जेवढी मुलं बसलीत ना, सगळी त्या येड्याच्या मागे. मग त्या जहागिरीने काय करते, ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत, सगळे पोरं त्याला चिडवायला मागे. नाही कळले अजून मराठी?
सगळी पोरं त्याच्या मागे गेली की शहाणी माणसं बाबाकडे येऊन बसायची. ह्याला म्हणतात व्यवहार. हे भगवान बाबा आहेत. एक खूप चांगला आहेत, राम भोसले म्हणून एक आंधळा माणूस आपल्या गडाचं किल्ले होत्या त्याच्या ताब्यामध्ये, माहिती असेल सगळ्याला. मी गादीवर बसण्याच्या अगोदर तो वारला. तो राम म्हणून होता, नारायणगडावर बाबाकडे होता, आंधळा होता. आणि ते बाबाचं कुठी त्याच्याकडे, भगवान बाबापासून सगळं धान्य, सगळं साखर फिकर त्याच्याकडेच आणि चावी त्याच्याकडे. तर मग मी कधी गडावर मध्ये आधी गेलो की त्याच्याबरोबर गप्पा मारायचो. मी एक दिवशी त्याला विचारलं, भगवान बाबा समजून घ्या बरं का, कीर्तनामधून सुद्धा दृष्टांतात सिद्धांत येतात. मी त्या आंधळ्याला विचारलं, अरे तू सगळं ताब्यात तुझ्या, आणि एखाद्या माणसाने जर काही नेलं किंवा काय नेलं तुला कसं काय कळणार? म्हणजे चावी माझ्याकडे, नेणार नाही कोणी. म्हणून तुझ्या हातात भगवान बाबांनी चावी कशी काय दिली? ते म्हणजे असे म्हणे, महाराज बाबा कळायला खूप जन्म लागतात. राम म्हणायचा बरं का आंधळा, मी खाऊन खाऊन काय खाणार, शेंगदाणे खाईल, गुळ खाईल, पण पळून तर जाणार नाही, कुठं धान्य विकायला तर देणार नाही. पण शहाण्याच्या हातात जर चावी दिली तर काय विकेल? पुढचं बोलत आहे मी तुम्हाला, किती बर्बाद करेल हे सांगता येणार नाही. मग आंधळ्याच्या हातात चावी याच्याकरता, खा पोटाला पण नेऊ नको. हे भगवान बाबा आहेत. विठ्ठल असे जे त्या काळातले आंधळे पांगळे, आणि भगवान बाबांचा फोटो आहे ना फार शांत आहेत, पण आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवान बाबांनी इतका सुंदर जगलेले आहेत. भगवान बाबाला हसवायला 2 माणसं होते. हसवायला टेन्शन किती घ्यायचं, म्हणून 2-3 लोक जवळ लागतात, नाही तर प्रेशरने माणसाला बीपी होतो आत्ताच्या काळामध्ये बघा तुम्ही. आणि एक वडाच्या वाडीचा माणूस होता, तीनतरवणीचा, सखाराम नाव होतं त्याचं. संपूर्ण अंगाला कुष्ठरोग झाला होता. कुष्ठरोग, बोटं गळून पडतात ना तसा रोग. त्यांची मुलं आहेत बरं का अजून तीनतरवणीला. भगवान बाबांनी काढा तयार केला तेलातून आणि स्वतःच्या हाताने त्याच्या अंगाला लावला आणि आपल्या खडावा घेऊन त्याचं शरीराला दाबलं आणि त्याचा महारोग भगवान बाबांनी दुरुस्त केला. त्यांनी तिथून पुढं त्याचं आयुष्य भगवान बाबाला देऊन टाकलं. आणि त्याचं एकच काम भगवान बाबाला हसवायचं. कुठेही गेलं की बाबाला हसवायचं. बाबाची तर विनोद तुम्ही तर कल्पना करणार नाही. इथे गंगथडीला गाव आहे, राक्षस भवनजवळ, मालेगाव तुम्हाला माहिती असेल, म्हणजे जवळच आहेत. बाबा तिथं मुक्कामाला होते. सांगले, सखाराम आपलं टरबूज फिरबूज तोडून आण, खायला काहीतरी पाहिजे. त्या आंघोळीला गेलं आणि ते टरबूज लावले ते तोडायला लागलं. ते बाईनी पकडलं. त्या काळामध्ये टरबूज चोरतोय म्हणून. मग ती सांगितलं, मी बाबाचा माणूस आहे, तू बाबाचा असूच शकत नाही. ते भांडणं तिथं ज्या ठोकला त्याला पुन्हा. पुढचा विषय फार बघ, त्याला धरून बाबाकडे आणलं. बाबाला म्हटलं, तुमचा माणूस. आम्ही ओळखच नाही बाबा, कोण माहित नाही आम्हाला. जे त्यांनी बॉम्ब ठोकायला सुरुवात केली. आणि अख्खा तो काही बाबाचा प्रश्न नाही, अख्ख्या फडाचा ओळखीचा आहे ना. बाबाच्या जवळचा माणूस सगळ्याच्याच ओळखीचा आहे. जे बोलायला सुरुवात केली, जे ठो ठो बोंबलायला सुरुवात केली, सगळे पब्लिक हसायला लागली. सगळ्याला माहित बाबाची विनोद, जीव घेणे विनोद म्हणतो आम्ही त्याला. विठ्ठल विठ्ठल. दुसरा अर्थ असा आहे, 10व्यासारखी माणसं जवळ ठेवू नका बरं का चेहऱ्याची. कायम 10व्याचा चेहरा. आपल्याला टेन्शन येते याला काय दुःख आहे म्हणून. हा हसत नाही, रडत नाही. का माणूस म्हणून जन्माला आलाय, देवाला सुद्धा पश्चाताप आहे त्याचा. कशा करता जन्म? दुःख प्रत्येकाला आहे. दुष्काळ पडला, भाव कमी आला कापसाला, की एका माणसाला आहे का तो? संपूर्ण गावाला आहे, महाराष्ट्राला आहे तो. तू काय टेन्शन घेणार आहे? हसत राहा, हे भगवंताचं आहे. आणि त्याच्यासाठी जे जवळीक लागते ती अशा भगवान बाबा त्यांना जवळ करायचे, ज्याला समाज सोडून देत होता. हानी कणवा, त्यांना कणवा म्हणजे प्रेम द्यायचे, करुणा द्यायचे. आणि जे दुखी लोक, ॲक्सिडेंटली लोक झालेली लोक जवळ आले ना, ज्ञानोबांची ओवी, पुसोणी क्षीण हरिती देती सुख.
त्याला विचारतात कसं काय चाललंय, कसा पाऊस पाणी आहे, कसं जीवन आहे तुझं. पोसोणी बाबांनी मला विचारलं एवढ्यात त्याचं दुःख निघून जायचं. ही संतांची कला आहे. पोसोणी क्षीण हरती आणि जवळ आलेला सुख देतात. विठ्ठल विठ्ठल ही संतांची व्याख्या आहे. याला संत म्हणतात. कळालं तुम्हाला? पोसोणी क्षीण हरती देती ही संतांची व्याख्या आहे. हे संत न होता प्रसिद्धीसाठी संत होता. आपली जाहिरात करतात संत लोक. दर्शनाला येणार आहेत, आमक्याला येणार आहेत, रिद्धी प्राप्त आहेत. मग रिद्धी सिद्धी प्राप्त आहेत तर मग वर्गणी का करतो? कळते का तुम्हाला? रिद्धी सिद्धी प्राप्त आहे, सगळी धनदौलत तुझ्याकडे, देव तुला प्रसन्न आहे, माणसाला का त्रास देतो? आणि माणसाला अक्कल नाही तर ह्याला सगळंच प्रसन्न देता का तुम्ही? कळतंय तुम्हाला? आणि पुन्हा म्हणतात आमचे बाबा रिद्धी. अरे काय बावट आहे का काय का काय? नाही म्हणे महाराज. पण त्यांनी अशी लोक आमच्या परमार्थामध्ये मोठ्या